शिवराय मित्रांनो. तो आज आपण चाललो आहोत चिमणी क्लाइंब म्हणून जो प्रसिद्ध असा किल्ला आहे त्या किल्ल्याला भेट द्यायला. तो आता आपण आहोत कांदिवलीला आणि वाजले सकाळचे 6:45 आणि आता जराही टाईम न वेस्ट करता आपण आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय. सो आपण आता या भीमाशंकरच्या डोंगराच्या पायथ्याशी आहोत आणि पदरगडसाठी आपण आता याच रस्त्याने पुढे जाणार आहोत. पदरगड जर तुम्हाला यायचं असेल तर जो भीमाशंकरला जो जाणारा डोंगर आहे तोच रस्ता बघून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि आज आपल्याबरोबर आहे माझा कझिन आहे. आज मी एकटा नाही, तर आज माझ्याबरोबर आहे प्रभात. आहे का? पहिलाच ट्रेक आहे मित्रांनो याचा. तो एक कठीण असा ट्रेक आपण निवडला आहे. आज आपण इथे बाईक लावली आहे. बाईक इथेच आपण पार्क केली आहे. आपण आता गणेश मंदिराच्या इथे पोचलो आहे. पाठीमागे गणेश मंदिर आहे. सो जसं तुम्ही ट्रेकिंगला स्टार्ट करता एक 15-20 मिनटामध्ये तुम्ही या गणेश मंदिराच्या इथे पोचून जाता. सो इथून आपला जो मेन ट्रेक आहे तो इथून आता आपला चालू होतो आहे. हे आपले लागले चेक पोस्ट आणि इथे प्रत्येकी 60 रुपये तिकीट आहे. सो आपण तिकीट आता काढले आणि प्रस्थान केलं आहे पुढे किल्ल्यावरती. बघा ठिकठिकाणी अशा खुणा केलेल्या आहेत मित्रांनो, ज्यामुळे चुकण्याची जी शक्यता आहे ती खूप कमी होऊन जाते. बघा बाथरूमसुद्धा आहेत, टॉयलेट बाथरूम. आणि ठिकठिकाणी असे कचरा टाकायला कुंड्या ठेवलेल्या आहेत. सो एकच रिक्वेस्ट आहे मित्रांनो, तुम्ही ज्या पण काही गोष्टी घेऊन येत असाल स्वतःबरोबर खायला प्यायला ते रिटर्न घेऊन या आणि इथे टाकून द्या की जेणेकरून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावता येऊ शकते. मित्रांनो ही जी फुलं आहेत ना, ही फुलं ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर यामध्ये असं मधासारखं आहे, गोड आहे एक पदार्थ जो तुम्ही टेस्ट करू शकता. गोड लागतो. सो लहानपणी असताना आम्ही हे असं खायचो. काय घेऊन चालले? बॅटरी. पदरगडला इकडून आहे. कुठं इथून कसं आहे? खराब आहे. कुठून इथून कुठून जाऊ? आपण विहिरीच्या इथे पोहोचलो आहे, पण तिथे काही लोक होते जे भीमाशंकरला बॅटरी घेऊन चालले आहेत. त्या लोकांना आपण सांगितलं की इकडनं जाण्यापेक्षा विहिरीच्या बाजूने जाण्यापेक्षा इथून विहिरीच्या थोडंसं पुढे आल्यावरती थोडंसं जस्ट पुढे आला तुम्ही ना, एक असा राईटला एक रस्ता चालला आहे जिथे पदरगडचा बोर्ड पण लावला आहे. तो हा रस्ता ते म्हणतात की थोडासा इझी आहे. तो आपण आता इकडनं आलो. हा जो तुम्हाला पाठीमागे दिसतोय हा आहे पदरगड, जो की आपल्याला कालपर्यंत माहिती नव्हता की कोणता पदरगड आहे. जेव्हा आपण या पदरगडच्या रस्त्याला आलो आहे आणि या डोंगराच्या खाली आलो आहे
त्यामुळे आपल्याला समजतं की हा पदरगड आहे. मोरया. इथून सावकाश आहे. सावकाश पडून येतो. आले वरतून जाऊन तुम्ही? हो आलो. एवढंच आहे ना? सावकाश येतो. आहेत का वरती कोण? कोई नहीं. हम तो नहीं है. अब कोई भी नहीं आएगा. आप देख रहे हो. लोग बोला पाँचों हुए ऊपर. बाकी उधर नहीं देना चाहिए. फायनली जे चिमणी क्लाइंब आहे, चिमणी क्लाइम्बिंगच्या इथे त्या पॉईंटला आपण पोचलो आहे. हाच तो पॉईंट आहे चिमणी क्लाइम्बिंग, जिथे जास्तीत जास्त जे ट्रेकर्स आहेत ते अट्रॅक्ट होतात आणि हा पॉईंट चढायला इथे येत असतात. सो आता आपल्याला जायचं वर. ते अजून 3 लोक आपल्याला भेटले जे खाली आता उतरत आहेत. वरती कोणी पण नाही आहे. काय प्रभात, कसं वाटतंय? हां हर हर महादेव, हर हर महादेव. बघू तिथे गेला पाहिजे. चिमणी क्लाइम्बिंग, चिमणी क्लाइम्बिंग. फायनली आपण चिमणी क्लाइम्बिंग चढून वरती आलो आहे.
पण बॅग घेऊन चढणं मित्रांनो खूप मुश्किल आहे, कारण की एवढं जास्त स्पेस नाही तिथे की आपण काही मुवमेंट करू शकतो. त्यामुळे जर तुम्ही बॅग घेऊन असाल तर थोडं काळजीपूर्वक चला जाऊ वरती अजून. इथे आपल्याला अजून एक मित्रांनो गुहा बघायला भेटते. बघा इथे अशा प्रकारे एक गुहा आहे. इथे गुहा आहे. तुम्ही इकडे येत असाल तर टेंट वगैरे लावून इथे तुम्ही राहू शकता आणि समोरचा जो नजर आहे त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता मित्रांनो. सो इथे आपल्याला अजून वरती जायला काही पायऱ्या बघायला भेटत आहेत. तो ॲक्च्युली मी इथला प्लॅन केलाच नव्हता. मी असा विचार केला होता की खालूनच आपल्याला रिटर्न जायचं आहे, पण हाच एक थ्रिलिंग असा एक पॉईंट आहे. इथून मित्रांनो आपल्याला थोड्याशा पायऱ्या बघायला भेटत आहेत. तर हा जो पॅच आहे हा आपल्याला या झाडाचा सपोर्ट घेऊन वरती चढायला लागणार आहे.
झाडाचा सपोर्ट घेऊन झाडाचा सपोर्ट वरती या पायऱ्या मित्रांनो कदाचित खालपर्यंत होते असणार, पण इंग्रजांनी ज्यावेळी आक्रमण केले त्यावेळी अनेक असे किल्ले उद्ध्वस्त करून टाकले होते की जेणेकरून त्या किल्ल्यावरती कोणी जाऊ शकणार नाही. म्हणूनसाठी या पाठीमागच्या पायऱ्या तुटलेल्या अवस्थेत आहेत, पण तरीही त्यांचा काही नमुना आपल्याला इथे बघायला भेटतो. तो मित्रांनो मी खाली ठेवून आलो, त्यामुळे वाव इथे पण काही पायऱ्या आहेत, त्या चढून तुम्ही वरती जाऊ शकता. आणि इथे सुद्धा काही पायऱ्या आहेत, ज्या चढून तुम्ही वरती जाऊ शकता इथे. सो मित्रांनो आतापर्यंत मी 3 सॅटर्डेला जे 3 किल्ले केले त्यामध्ये मला एक प्रामुख्याने गोष्ट अशी सांगावीशी वाटते की आपल्या पायऱ्या ज्या आहेत त्या तिन्ही किल्ल्यावरती अशा पायऱ्या आपल्याला बघायला भेटलेल्या आहेत. सो भारी वाटतंय. हे एक जे थ्रिल आहे हे कदाचित मी मिस केलं असतं जर मी तिथूनच रिटर्न गेलो असतो. वाव वाव तिथून मित्रांनो आपण खाली आलो आणि एक नंबर. एक नंबर आहे मित्रांनो, स्वर्ग. प्रत्येक गोष्ट प्रत्येक आठवण मित्रांनो जगली पाहिजे. आपल्याला 3 पाण्याची टाकी बघायला भेटतात, ज्यामध्ये एका टाकीमध्ये पाणी आहे पण ते पिण्याच्या अवस्थेत नाही आहे. सो इथूनच आपण थोडं पुढे गेलो की आपल्याला इथे काही अवशेष बघायला भेटतात. सो चला जाऊन बघूया. हे कदाचित शौचालय असावं इथे. मित्रांनो हे इथे बाजूला पाण्याचं टाकी आहे आणि इथे आपल्याला काही अवशेष बघायला भेटत आहेत. हे अद्भुत नजारा मित्रांनो. इथे समोर अजून 2 सुळके आहेत. एक नंबर मित्रांनो. हे सगळं मित्रांनो मी मिस केलं असतं जर मी तिथूनच पाठीमागे गेलो असतो, कारण की मला थोडंसं ते कठीण वाटत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती इथे आपल्याला बघायला भेटते. सो त्यांना आपण आता नमस्कार करू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो इथे पुढे मित्रांनो काय आहे का आपण बघण्याचा ट्राय करणार आहोत. खाली बघू शकता
खाली दरी आहे. पावसात मित्रांनो इथून थोडंसं रिस्क आहे, त्यामुळे पावसात जर तुम्ही येत असाल तर थोडीशी काळजी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. वाव, थोडं रिस्की पॅच आहे हा, आणि मी शूज खालीच काढून आलो आहे, त्यामुळे ते मित्रांनो पुढे आपण आता काही जात नाही आहे, कारण की काय वाटत नाही पुढे काय आहे की नाही आहे. सो इथूनच आपण आता इथूनच आपण परत चाललो पाठी. मित्रांनो इथे तुम्ही गुहा बघताय ना, त्याचं तोंड बघा समोर आहे. म्हणजे या इथून जर कोण इथे जर पहारेकरी बसला असेल तर त्याला पूर्ण इकडचा जो पूर्ण हा जो प्रदेश आहे तो संपूर्ण दिसतोय. त्यामुळेच या अशा किल्ल्यांना टेहळणीचे किल्ले म्हणून बांधण्यात आले होते. तो जेणेकरून हा सभोवताचा जो प्रदेश आहे या प्रदेशावरती लक्ष ठेवलं जाऊ शकतं. इथे अजून आपल्याला 2 पाण्याचे टाके लागले आहेत. हे असे ना मित्रांनो, हे असे इथे खाचे केलेले आहेत. हे बघा, इथे पण आहे, इथे पण आहे. सो आपण याचा अंदाज बांधू शकतो की त्यावेळी हे जे पाण्याचे टाके बांधले त्याचा किती महत्त्वपूर्ण अशा पाण्याचा निचरा केलेला आहे इथे. मित्रांनो हा अवतीभोवतीचा प्रदेश जर आपण बघितला, सो त्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की हा किल्ला जो इथं उभारण्यात आला होता त्याचं किती महत्त्व आहे. बघा पूर्ण प्रदेश हा इथून आपल्याला नजरेत भरतोय. हा पाठीमागचा पूर्ण प्रदेश हा, त्याचबरोबर या साईडला समोर बघितलं तर हा समोरचा एक प्रदेश. सो दोन्ही साईडला आपण नजर ठेवू शकतो. कर्जत खांडस मार्गे भीमाशंकरला जाणाऱ्या गणेश घाटावर नजर ठेवण्यासाठी पदरगड आणि तुंग या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. या किल्ल्यावरती मित्रांनो आपल्याला जास्त अवशेष बघायला भेटत नाहीत, कारण हे जे किल्ले आहेत हे टेळणीसाठी उभारण्यात आलेले होते. हा फक्त एक पाठीमागे तुम्ही बघितला असा एक चौथर आहे. सो त्यानंतर इथे जास्त करून आपल्याला 2 गुहा, पाण्याचे टाके, 4 ते 5 पाण्याचे टाके आहेत. या इथून थोडंसं वरती चढून गेल्यावरती इथे तुम्हाला छोट्या गुहा बघायला भेटतात, जिथे तुम्ही बसू शकता. 3-4 माणसं आरामात बसू शकतात अशा गुहा आहेत. हे बघा, या इथे आपल्याला छोट्या आकाराच्या गुहा बघायला भेटतात. दोन 3 माणसं इथे बसू शकतील एवढी जागा आहे इथे. सो इथून मित्रांनो बसून आपण हा इकडचा जो प्रदेश आहे या प्रदेशावरती नजर ठेवू शकतो. जी जागा आहे ती खूप लहान आहे यायला, त्याच्यामुळे मी बसून आलो आहे. पण आता जो पदरगडचा परतीचा प्रवास आहे त्याला आपण सुरुवात करणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, जेणेकरून असेच नवीन काही व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणण्याचा माझा प्रयत्न असेल. सो थँक्यू, बाय बाय. या इथे दोर लावण्याची गरज आहे मित्रांनो, कारण की जर कोण येत असेल तर थोडीशी अजून जरा सेफ्टी भेटू शकते. हा जो डोंगर आहे पदरगडचा
तो उतरून आपण ह्या विहिरीपर्यंत पोचलो आहे. आणि जी घरूनची शिदोरी आणली होती ती आता आपण खायला बसलो आहे. कारण की सकाळी आपण काहीच खाल्लं नव्हतं, फक्त घरून चहा पिऊन आलेलो आणि डायरेक्ट आपण इथे येऊन गड चढायला सुरुवात केली. सो ज्योतीने ही आपल्याला शिदोरी बांधून दिलेली चपाती आणि चटणी. सो ती आता खाऊन आपण परत खाली उतरणार आहोत.